कथा सुनो सुनो सिद्धार्थ कथा। नमामि बुद्धं गुणसागरन्तं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। नमामि धम्मं सुगतेन देशितं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। नमामि संघं मुनिराजसावकं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा। जय भीम सर्वांना। धम्म की पाठशाला या धम्मवर्गामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आजचा हा दुसरा दिवस आहे। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करणार आहोत। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला, जन्मापासून परिव्रजेपर्यंत। कुळ ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते। संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता। त्यापैकी काही राज्यांवर एका राज्याची सत्ता होती तर काहींवर एका राज्याची सत्ता नव्हती। ख्रिस्तपूर्व 6व्या शतकाच्या अगोदर भारत राज्य जे आहे, राष्ट्र जे आहे ते सार्वभौम नव्हतं, एकच नव्हतं, तर वेगवेगळ्या राज्यांवर वेगवेगळे अधिकार असायचे। काही राज्यांवर एकच राज्य करायचे तर काहींवर ठराविक कालावधीनंतर बदलत जायचे। ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती राज्ये कपिलवस्तूचे शाक्य, पावा, कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलीचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग। या राज्यांवर एकाच राजाची सत्ता नव्हती। ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत। आता कपिलवस्तू जे आपले आहे राज्य, त्या राज्याला गणराज्य असं म्हटलं जात असे, कारण त्या ठिकाणी फक्त एका राजाची सत्ता नव्हती तर सतत बदलत जायचे। अशा प्रकारे राज्य सत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा असे संज्ञा होती। सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती। आता यावेळेस मात्र शुद्धोधन राजा हे कपिलवस्तूचे राजे झाले होते। शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते। ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले होते। कपिलवस्तू हे जे राज्य होतं ते एक स्वतंत्र राज्य होतं, परंतु कोशाचे जे राजे आहेत त्यांनी मात्र ह्याच्यावर अधिकार आपला प्रस्थापित केला होता। कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते। कपिलवस्तूचे राजे शुद्धोधन यांना कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर ते स्वतः घेऊ शकत नव्हते। कौशलाधिपती राजे जे आहेत त्यांच्या विचारूनच संमतीशिवाय त्यांना कोणतंही करणं अशक्य होतं। त्यांचा विचार त्यांना घ्यावा लागायचा कौशलाधिपतींचा। तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सार्वभौम्य राज्य होते। मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते। कौशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते। त्यावेळेस मगध राज्य जे आहे त्या मगध राज्याचे राजा बिंबिसार हे आहेत आणि कौशल देशाचे राजा प्रसेनजित हे त्यावेळेचे बुद्ध काळातले त्यावेळेचे समकालीन असे होते। 2 पूर्वज शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते। कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे। शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू। कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता। सिंहहणू नावाचा त्याला एक मुलगा होता। सिंहहणूचा विवाह कंचनाशी झाला होता। त्याला शुद्धोधन, धौतोधन, शुल्कोधन, शाक्योधन व अभितोधन असे 5 पुत्र होते। या 5 पुत्रांशिवाय सिंहहणूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्या होता। आता या कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता। त्याला सिंहहणू नावाचा एक मुलगा होता आणि या सिंहहणूचा विवाह कंचनाशी झाला होता
आणि त्यांना जी मुलं झालेली आहेत त्यामध्ये शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन हे अभितोदन हे 5 पुत्र आणि 2 मुली अमिता आणि प्रमिता. त्यांच्या कुटुंबांचे गोत्र आदित्य होते. शुद्धोदनाचा विवाह मायेशी झाला होता. तिच्या पितेचे नाव अंचन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंचन हा कोळी वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. राजा शुद्धोदन यांचा विवाह माता महामाया हिच्याशी झाला आणि त्यांचे आई वडील जे आहेत, वडिलांचे नाव अंजन आणि आईचे नाव सुलक्षणा आणि हे कोळी वंशातील होते आणि देवदेह या गावी ते राहत असत. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोदनाचे शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून प्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. राजा शुद्धोदन हे मोठे योद्धे होते. त्यांनी शूरपणा दाखवल्यामुळे त्यांना दुसरा विवाह करण्याची परवानगी मिळाली आणि महामाया हिच्या मोठी बहीण महाप्रजापती गौतमी हिच्याशी राजा शुद्धोदन यांचा विवाह झाला. शुद्धोदन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. राजा शुद्धोदन हे फार श्रीमंत होते. त्यांची शेती जी फार मोठी होती आणि ही शेती नांगरण्यासाठी एका वेळेस 1000 नांगर चालत असे अशी विस्तृत अशा प्रमाणामध्ये शेती होती. पुष्कळ नोकर चाकर होते. तो ऐशोआरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. हे शुद्धोदन राजाची श्रीमंतीचं उदाहरण आहे. 3. जन्म. सिद्धार्थ गौतमाचा जन्म. शुद्धोदनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकांत प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. शाक्य लोकांमध्ये दरवर्षी आषाढ महिन्याच्या मध्ये एक उत्सव पाळण्याची प्रथा होती आणि तो फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव पाळला जात असे. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने या महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून सादर करण्याचे ठरविले. महामायेने ह्या उत्सवात भाग घेण्याचा ठरविला आणि मद्यपान वर्ज करून हा उत्सव साजरा करण्याचा ठरविला. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दान धर्माद 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून श्राद्ध शृंगार केला. आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली. उत्सवाच्या 7व्या दिवशी मात्र सकाळी पहाटे उठून तिने सुगंधादी पाण्याने आंघोळ केली. साजशृंगार केला. मौल्यवान अलंकार घालून तिने तयार झाली आणि तिने चांगल्या आवडीचे पदार्थ याचे सेवन केले आणि व्रताचरण केले. त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांच्यात एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशी झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नामध्ये तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एक विशाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. माता महामाया हिला स्वप्न पडलं त्या रात्री. त्यांनी तिथे तिला अभ्यंग स्नान घातले. तिच्या स्वप्नांमध्ये असं दिसून आलं की काही स्त्रिया तिच्या जवळ आल्या आणि त्यांनी तिला अभ्यंग स्नान घातले, वेशभूषा केली, फुलांनी सजविले आणि तिचे स्वागत केले. तिच्या स्वप्नामध्ये इतक्या सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील काय? तिने उत्तर दिले. मोठ्या आनंदाने त्या क्षणी महामायेचा जाग आली. बोधिसत्व हत्ती येऊन तिला विचारलं की तू माझी माता होशील काय? मोठ्या आनंदाने माता महामायेने त्याला हो म्हणाली आणि तितक्यात जाग आली. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोदनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलवून घेतले. दुसऱ्या दिवशी महामायेने राजा शुद्धोदन यांना आपला स्वप्न सांगितलं. राजा शुद्धोदनाने 8 ब्राह्मणांना बोलवून घेतले आणि त्यांच्याकडनं त्या स्वप्नाचा अर्थ राजा शुद्धोदन यांनी ब्राह्मणांना विचारला. ब्राह्मण म्हणाले, राजा, चिंता करू नकोस. तुला एक असा पुत्र होईल. जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. राजा शुद्धोदन यांनी 8 ब्राह्मणांना या स्वप्नाचा अर्थ विचारला.
ब्राह्मणांनी सांगितलं की राजा आपण चिंता करू नका, जर आपल्याला पुत्र झाला तर तो संसारात राहिला तर तो फार मोठा सार्वभौम्य असा सम्राट होईल, आणि संसाराचा त्याग केला तर संन्यासी होईल आणि जगातील अंधकार जे आहे, अज्ञान जे आहे ते दूर करेल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. 10 महिने माता महामायेने बोधिसत्वाला आपल्या गर्भामध्ये पालन केलं. प्रसूतीसाठी तिने आपल्या माहेरी देवदह या ठिकाणी आपल्या पित्याच्याकडे जाण्याची इच्छा महामायेने राजा शुद्धोधन यांना सांगितली. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोधनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. मोठ्या लवाजम्यासह राजा शुद्धोधन याने महामायेला पाठविले. देवदहाला जात असताना मार्गात फुलांनी भरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते, तेच लुंबिनी होय होय. देवदहला जात असताना वाटेमध्ये लुंबिनी नावाचं वन आहे आणि त्या वनामध्ये फार मोठे असे पुष्पांनी बहरलेले असे वृक्ष आहेत. ते लुंबिनी वनात पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या सारखे भासत होते. ते वन अगदी सुशोभित केल्यासारखे असे वाटत होते, छानसं असं दिसत होतं. बुंद्यापासून फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. फुलं होते, फळं होते, भरलेली अशी ही झाडं होती. त्यावर नाना रंगांचे असंख्य असे चित्रविचित्र आवाज गुंजारत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे मंजूळ असे स्वरलाप काढत होते पक्षी. तेथील मनोरम्य दृश्य पाहून महामायेला मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. आता हा संपूर्ण निसर्ग पाहून महामायेला असं वाटलं की या ठिकाणी काही काळ आपण थांबावे. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकांस आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे करण्यास सांगितले. शाल वृक्षाच्या ठिकाणी ती पालखी न्यावी असं तिने आपल्या सेवकांना सांगितलं. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंद्याशी चालत होती. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकेने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामाईला त्यापैकी एखादी फांदी हाताने धरावी असे वाटत होते. शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याने हालत होत्या आणि त्यातली एखादी फांदी आपण धरावी असं महामाईला वाटले. सुदैवाने एक फांदी सहज गत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. एक फांदी हळूच खाली आली, त्यामुळे तिने ती फांदी धरण्याचा प्रयत्न केला आणि ती फांदी धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. फांदी वर उचलली गेल्यामुळे माता महामायेला प्रसूत वेदना सुरू झाल्या आणि एका मुलाला तिने जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला. इसवी सन पूर्व 563 वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ह्या मुलाचा जन्म झाला. शुद्धोधन महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा शुद्धोधनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. शुद्धोधन व महामाया यांना बऱ्याच वर्षांनी मूल झालं, त्यामुळे त्यांनी तो आनंदोत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा केला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोधनाची होती. अर्थातच त्यामुळे या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. राजा शुद्धोधन हे राजे होते, त्यामुळे त्यांचा मुलगा म्हणजे युवराज असं त्या मुलाला संबोधण्यात आले. आता यापुढील भाग आपण उद्या पाहणार आहोत. जय भीम.